बीजेपी लीडर और रुकने असम्बली विनायक मेटे ने आज नांदेड़ का दौरा किया। यहां उन्होंने पार्टी के मकामी कायदीन की जानिब से मुनक़िदा प्रेस कॉन्फ्रेंस में शिरकत की। प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब के दौरान उन्होंने मराठा रिजर्वेशन के मसले पर काबीनी वज़ीर अशोक चौहान को तनक़ीद का निशाना बनाया। इसी तरह पंकजा मुंडे की नाराज़गी से मुतालिक आ रही ख़बरों पर भी तबसरा किया। पंकजा मुंडे की बहन प्रीतम मुंडे को मरकज़ी हुकूमत ने वज़ीर बनाने के मामले में नज़रअंदाज कर दिया है, जिसकी वजह से पंकजा मुंडे के हामियों में हुकूमत के ख़िलाफ़ शदीद बरहमी फैल गई है। कई लोगों ने अपनी नाराज़गी ज़ाहिर करने के लिए पार्टी के मुख्तलिफ़ ओहदों से इस्तीफ़ा दे दिया है। इस पर विनायक मेटे ने कहा कि पंकजा मुंडे पार्टी के फ़ैसले से पूरी तरह मुतमईन है और जो लोग इस्तीफ़ा दे रहे हैं वो सिर्फ दिखावा है। अगर वाकई में इस्तीफ़ा देना है तो ज़िला कलेक्टर को देना चाहिए ताकि इसका असर भी हो सके। मराठा रिजर्वेशन के मामले में शरद पवार ने रियासती हुकूमत को सही रहनुमाई नहीं की है, जिसकी वजह से मराठा रिजर्वेशन का मामला हल नहीं हो सका। विनायक मेटे ने रियासती हुकूमत पर मराठा रिजर्वेशन के मामले में संजीदा नहीं होने का भी इल्ज़ाम लगाया है। आणि कोणतीही चर्चा होऊच द्यायची नाही, कोणत्याही प्रश्नावर ही रणनीती आखायचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून मी अशोकराव चव्हाण यांना विचारलं, तुम्ही जो ठराव आणला केंद्राकडे सर्वजण ढकलायचं, केंद्राने कायदा करावा। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की समजा केंद्राने कायदा केलाही आणि 50, 51 का 60 काय 100% आरक्षणाचा कायदा केला, सर्वोच्च न्यायालयामध्ये तो टिकला, तरी ते आरक्षण मराठ्याला मिळणार कसं हे सांगा। उत्तर देऊ शकले नाही। तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तुम्ही त्यांना विचारू शकता। त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये कुणालाही आरक्षण द्यायचं असेल आता तर त्याला मागास तो समाज आहे हे पहिलं सिद्ध करावं लागतं। त्याच्याशिवाय मला वाटलं, मला ठराव केला आणि मला पत्र दिलं म्हणजे आरक्षण मिळतं असं अजिबात नाही। आणि म्हणून तुम्ही राज्य सरकार जोपर्यंत मराठा समाजाला मागास ठरवत नाही तोपर्यंत मराठा समाजाला कोणतंही आरक्षण, कोणताही कायदा केला तरी मिळू शकत नाही। ही वस्तुस्थिती आहे। त्यांच्या नेहमी सगळ्या निर्णयाला शुभेच्छा आहेत। कोणत्या निर्णयाला? त्यांच्या सगळ्याच निर्णयाला शुभेच्छा आहेत। त्या नाराज झाल्यात का असं वाटतं का तुम्हाला एक अभ्यासक म्हणून? मी काही भेटलो नाही त्यांना। चेहरा टीव्हीवर पाहिला ना। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नाराजी दाखवली। मी जी काही पत्रकार परिषद मुंबईची पाहिली थोडीशी बातम्यामध्ये, त्याच्यावरून तर ते काही नाराज वाटले नाही। आणि त्यांनी सांगितलं की मी नाराज नाही आहे, पक्ष शिस्तीचा आहे, मी पक्षाची शिस्तबद्ध सैनिक आहे, कार्यकर्ते आहे। मग पक्षाची शिस्त मानणारा कार्यकर्ता पक्षाच्या निर्णयावर कसं काय नाराज असू शकतो? काय राजीनामे दिले तिथल्या 36 लोक 36 ते काय कसले कोणी राजीनामे दिले तर काय फरक पडतो तिथं? असं आहे की जर राजीनामे खरोखर त्यांना द्यायचे असते तर ते तिथं जाऊन काय उपयोग आहे? ते कलेक्टरकडे द्यायचे, मग ते स्वीकारले तरी जातील ना।